वाढदिवस आहे, एकीकडे नीट पेपर फुटीवर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे हे वाढदिवस साजरा करणार नाहीत, मात्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. खरं तर शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, गोरगरिबांचा, दीनदलितांचा, शिवसैनिकांचा पांडुरंग उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब त्यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक जमलेले आहेत. खरं तर पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटल्यानंतर जी सुख मिळत नाही, जी समाधान मिळत नाही, ती मातोश्रीमध्ये असणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना भेटल्यानंतर, त्यांचं दर्शन घेतल्यानंतर तेवढं सुख आणि समाधान या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना भेटतंय. त्यामुळे त्यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्व शिवसैनिक इथं उपस्थित झालेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात ते कालच्या आंदोलनानंतर, मोर्चानंतर, तिरंगा मोर्चानंतर बेगानी शादी में अब्दुल्ला किंवा मुळामध्ये गद्दार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तुमचं पहिलं बघा, तुमच्या ताटात पडलेलं गाढव काढा. मुळात आता तुम्हालाच घरचा रस्ता ही भाजप धावणार आहे लवकरच. भाजपनं तुमची आता तिरडी बांधण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळं तुमच्यात काय चाललंय तुम्ही बघा, आमच्यात वाकून बघायला जाऊ नका. मुख्यमंत्री म्हणतात की कालची जी तिरंगा मोर्चा झाला आहे त्यामध्ये ठाकरे गट हे ठाकरे बंधू हे श्रेय घेत आहेत आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना सेट करण्याचा हा कार्यक्रम. आम्ही काल पण आदित्य साहेब, अमित ठाकरे साहेब सेफ होते आणि आज ही सेफ आहे. ते मुळात तुम्ही सेफ नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला आता कॉक्रोचने घेरलेला आहे आणि तुमचा देखील लवकरच नंबर कॉक्रोच लावल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला देखील सत्तेतून कॉक्रोच लवकरच खाली खेचतील. ही आता तुम्ही बघा, आमचं बघायला तुम्ही जाऊ नका. E20 आता येतोय, कारण की नितीन गडकरींचं देखील कुठेतरी राजीनामाची मागणी होत आहे. 30 तारीखला आंदोलन आहे. अहो, नितीन गडकरी काय घेऊन बसलाय? या गद्दारी करून, धोका देऊन, ईडी सीबीआयच्या माध्यमातून या महाराष्ट्राला आणि देशाला या भाजप सरकारनं अतिच छळलेला आहे, त्रास दिलाय. म्हणून ही सगळे या राज्यातले, देशातले युवक पेटून उठलेले आहेत. संपूर्ण भाजप सरकार देशात या खाली खेचल्याशिवाय या देशातला युवक आता शांत बसणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.